नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच घेत आहोत। कारण की मित्रांनो, 7 जुलै पासून पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरू होत आहे आणि त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नसंच घेतलेले आहेत। आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 बघा, सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे कोळसा, ऑप्शन 2 आहे तांबे, ऑप्शन 3 लोह, ऑप्शन 4 मॅग्नीज। तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 लोह। सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो, इथे बघा महाराष्ट्रातील खनिज संपत्ती यावरती हा प्रश्न आलेला आहे। तर आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती कशा प्रकारे आहे ते बघून घेऊया। बघा इथं महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, लोह खनिज हे सर्वाधिक कुठे आढळते मित्रांनो? चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली। मित्रांनो, हे जिल्ह्यांचे नाव लक्षात घ्या। जर असा प्रश्न आला लोह खनिज खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते, ऑप्शन येईल चंद्रपूर, भंडारा, सातारा, गोंदिया। तर त्याचं योग्य उत्तर होईल चंद्रपूर। त्यामुळे लक्षात देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा। पुढे बघा मॅग्नीज, मॅग्नीज हे कुठे आढळते? भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग। त्यानंतर बॉक्साइड बघा, बॉक्साइड हे रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, ठाणे, सांगली आणि सातारा या ठिकाणी आढळते। त्यानंतर पुढे बघू क्रोमाइड, क्रोमाइड हे मित्रांनो गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा या ठिकाणी सर्वाधिक आढळते। त्यानंतर चुनखडी, चुनखडक यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, सांगली, अहमदनगर आणि गडचिरोली या ठिकाणी आढळते। अशा प्रकारे मित्रांनो आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती बघून घेतलेली आहे। यावरती जर प्रश्न आला तर तुमच्याकडून आता एकही सुटणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ डबल बघा। चला तर मित्रांनो पुढे बघूया। दगडी कोळसा, दगडी कोळसा सर्वाधिक कुठे आढळतो? नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ। त्यानंतर खनिज तेल आणि व नैसर्गिक वायू हे कुठे आढळतात? मुंबई, हाई, वसई आणि उरण। चला तर प्रश्न क्रमांक 2 बघूया। महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या साली झाली? ऑप्शन बघा, ऑप्शन 1 आहे 1965, ऑप्शन 2 1962, ऑप्शन 3 आहे 1988 की ऑप्शन 4 1960। तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1962। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, महाराष्ट्रातील मुबलक मॅग्नीज व लोह खनिज दर्शवणारा जिल्ह्यांचा समूह कोणता? ऑप्शन बघा, पालघर, नाशिक, धुळे। ऑप्शन क्रमांक 2 आहे ठाणे, पुणे, अहमदनगर। त्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 बघा, सोलापूर, लातूर, नांदेड। ऑप्शन क्रमांक 4 आहे सिंधुदुर्ग, नागपूर की भंडारा। तर याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तुम्हाला जर याचं उत्तर येत असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये पटापट याचं उत्तर द्यायचं आहे। तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग हे याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, मेडा ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मेडा ही संस्था मित्रांनो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे। तर त्याचे ऑप्शन बघा, रस्ते व बांधकाम, ऑप्शन 2 आहे मेट्रो व बांधकाम, ऑप्शन 3 आहे ऊर्जा की ऑप्शन 4 गृहनिर्माण। तर याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ऊर्जा। मेडा ही संस्था ऊर्जा या क्षेत्राशी संबंधित आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात। ऑप्शन 1 आहे नागपूर, गोंदिया, ऑप्शन 2 आहे सातारा, सांगली, ऑप्शन 3 बघा धुळे, जळगाव की ऑप्शन 4 यवतमाळ, परभणी। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 नागपूर, गोंदिया। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? मित्रांनो आताच आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती बघितली आहे, त्यावरतीच हा प्रश्न आहे बघा। मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? ऑप्शन 1 बघा पेट्रोलियम, ऑप्शन 2 मीठ, ऑप्शन 3 आहे कोळसा की ऑप्शन 4 मॅग्नीज। तर याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा, खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे। ऑप्शन बघा पश्चिम महाराष्ट्र, ऑप्शन 2 आहे मराठवाडा, ऑप्शन 3 विदर्भ की ऑप्शन 4 कोकण। तर याचे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ। ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ हे याचे योग्य उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा,
लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार टिंबटिंब या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते? ऑप्शन बघू. ऑप्शन 1 आहे हेमेटाइट, ऑप्शन 2 लिमोनाइड, ऑप्शन 3 आहे सिडेराइड की ऑप्शन 4 मॅग्नेटाइड. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नेटाइड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. महाराष्ट्रात टिंबटिंब या जिल्ह्यात तांब्यांचे सर्वाधिक साठे आढळतात. तांब्यांचे साठे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कुठे सर्वाधिक आढळतात असा प्रश्न आहे. ऑप्शन बघा चंद्रपूर, रत्नागिरी, नागपूर, यवतमाळ. तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर. चंद्रपूर हे याचे योग्य उत्तर आहे. तांब्यांचे सर्वाधिक साठे हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रोजी झाली आहे, कोणत्या रोजी झाली आहे असा प्रकारे प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे 26 जानेवारी 1962, ऑप्शन 2 आहे 1 ऑगस्ट 1962, ऑप्शन 3 बघा 1 एप्रिल 1962 की वरील तिन्हीपैकी एकही नाही. तर याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962 या दिवशी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. त्यामुळे ही तारीख लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे मित्रांनो? ऑप्शन बघा नागपूर, औरंगाबाद, ऑप्शन 3 ठाणे, ऑप्शन 4 आहे नवी मुंबई. तर याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 नागपूर. मिहान हा औद्योगिक प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा. नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा हे येथे कोणते विद्युत केंद्र आहे? ऑप्शन 1 बघा जल विद्युत, ऑप्शन 2 आहे औष्णिक विद्युत, ऑप्शन 3 सौर ऊर्जा की ऑप्शन 4 आहे पवन विद्युत. तर याचे योग्य उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 औष्णिक विद्युत. नागपूर या जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा हे औष्णिक विद्युत केंद्र आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा. पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? पारस औष्णिक विद्युत केंद्र हा मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये आहे, हे पण लक्षात घ्या आणि कोणत्या तालुक्यामध्ये आहे असा प्रश्न आहे. तर ऑप्शन बघा बाळापूर, ऑप्शन 2 आहे बार्शी टाकळी, ऑप्शन 3 वातूर की ऑप्शन 4 अकोटा. तर याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 बाळापूर. बाळापूर हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? ऑप्शन बघा ऑप्शन 1 आहे नाशिक, ऑप्शन 2 तारापूर, ऑप्शन 3 आहे जैतापूर की ऑप्शन 4 रसायनी. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 तारापूर. नाशिकमध्ये तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. त्यानंतर पुढे बघा. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र विदर्भात नाही? विदर्भात नाही हे पण लक्षात घ्या मित्रांनो, आहे आणि नाही यामध्ये पण फरक असतो. त्यामुळे इथे प्रश्न लक्षात घ्या की कोणते औष्णिक विद्युत केंद्र हे विदर्भामध्ये नाही. ऑप्शन बघा पारस, कोराडी, ऑप्शन 3 दुर्गापूर, ऑप्शन 4 आहे परळी. तर याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 परळी. परळी हा औष्णिक विद्युत केंद्र विदर्भामध्ये नाही. बाकी हे सगळे पारस, कोराडी, दुर्गापूर हे औष्णिक विद्युत केंद्र विदर्भामध्ये आहेत. त्यात पुढे बघा. प्रश्न क्रमांक 16 बघा. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही? इथे सुद्धा नाही हा आहे मित्रांनो, आहे आणि नाही यामध्ये पण फरक लक्षात घ्या. ऑप्शन बघा भिरा, ऑप्शन 3 ऑप्शन 2 आहे भिवपुरी, ऑप्शन 3 रासायनिक की ऑप्शन 4 खापोली. तर याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रासायनिक. रासायनिक याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा. प्रश्न क्रमांक 17. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? ऑप्शन 1 बघा नागपूर, ऑप्शन 2 आहे ठाणे, ऑप्शन 3 नाशिक की ऑप्शन 4 भंडारा. तर याचे योग्य उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नाशिक. नाशिक या ठिकाणी एकलहरे आहे औष्णिक विद्युत केंद्र आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा. खालीलपैकी कोणत्या गावात औष्णिक ऊर्जा केंद्र आहे? ऑप्शन 1 बघा साले कसा, ऑप्शन 2 आहे तिरोडा, ऑप्शन 3 गोरेगाव की ऑप्शन 4 आमगाव. तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 तिरोडा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा. पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? पसरणी घाट हा कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो मित्रांनो? ऑप्शन बघूया. ऑप्शन 1 आहे पुणे महाबळेश्वर, ऑप्शन 2 कराड चिपळूण, ऑप्शन 3
आहे पुणे नाशिक की ऑप्शन 4 सातारा पाटण? याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 पुणे महाबळेश्वर. पसरणी घाट हा पुणे आणि महाबळेश्वर या रस्त्याने लागतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा. अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? अहमदनगर आणि कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? ऑप्शन 1 बघा आंबोली घाट, ऑप्शन 2 आहे वरंदा घाट, ऑप्शन 3 आहे खंबाटकी घाट की ऑप्शन 4 माळशेज घाट? तर याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 माळशेज घाट. अहमदनगर आणि कल्याण या मार्गावर जात असताना माळशेज घाट हा लागत असतो मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघा. टिंबटिंब सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. टिंबटिंब सौरशक्ती ही पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. ऑप्शन 1 बघा 79, ऑप्शन 2 आहे 59, ऑप्शन 3 49 किंवा ऑप्शन 4 39? तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 49. ऑप्शन क्रमांक 3 49. त्यानंतर पुढे बघा 22वा प्रश्न. टिंबटिंब राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. कोणते राज्य पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर आहे मित्रांनो? ऑप्शन बघा ऑप्शन 1 आहे महाराष्ट्र, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 कर्नाटक की ऑप्शन 4 तामिळनाडू? तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 बघा. भारतातील टिंबटिंब हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. बॉक्साईटच्या उत्पादनामध्ये भारतात कोणते राज्य प्रमुख आहे मित्रांनो? ऑप्शन 1 आहे झारखंड, ऑप्शन 2 मध्य प्रदेश, ऑप्शन 3 छत्तीसगड की ऑप्शन 4 गुजरात? तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 झारखंड. झारखंड हे भारतातील बॉक्साईटच्या उत्पादनामध्ये प्रमुख राज्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य टिंबटिंब आहे. ऑप्शन 1 आहे कर्नाटक, ऑप्शन 2 झारखंड, ऑप्शन 3 आहे आंध्र प्रदेश की ऑप्शन 4 उत्तर प्रदेश? तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 झारखंड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 बघा. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा टिंबटिंब क्रमांक लागतो. मित्रांनो दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन बघा ऑप्शन 1 आहे प्रथम, ऑप्शन 2 द्वितीय, ऑप्शन 3 आहे तृतीय की ऑप्शन 4 चतुर्थ? तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 चतुर्थ. ऑप्शन क्रमांक 4 आहे चतुर्थ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 बघा. भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? भारतामध्ये दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? ऑप्शन 1 बघा 67%, ऑप्शन 2 आहे 50%, ऑप्शन 3 आहे 20% की ऑप्शन 4 17%? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 67%. प्रश्न क्रमांक 27 बघा. खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्वाचा आहे? ऑप्शन 1 आहे बांगडा, ऑप्शन 2 झिंगा, ऑप्शन 3 आहे बोंबील की ऑप्शन 4 कोळंबी? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोळंबी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 बघा. टिंबटिंब हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे. तंबाखू उत्पादनामध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे मित्रांनो? ऑप्शन 1 आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 आहे कर्नाटक की ऑप्शन 4 गुजरात? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे राज्य तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 बघा. भारतामध्ये दर टिंबटिंब वर्षानु पशुगणना केली जाते. मित्रांनो भारतामध्ये पशुगणना किती वर्षांनी केली जाते? ऑप्शन 1 10, ऑप्शन 2 12, ऑप्शन 3 आहे 7 की ऑप्शन 4 5? तर याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 5. भारतामध्ये दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 बघा. चहाची लागवड टिंबटिंब या राज्यात सर्वात जास्त प्रथम झाली. चहाची लागवड सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये झाली? ऑप्शन 1 बघा कर्नाटक, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 आहे आसाम की ऑप्शन 4 तामिळनाडू? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आसाम. आसाम या राज्यामध्ये चहाची लागवड ही सर्वात प्रथम झाली होती. अशाच प्रकारे मित्रांनो आपण एकूण 30 प्रश्न बघितले आहेत जे की येणाऱ्या पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघा. आणि हो या व्हिडिओची PDF आपण स्पर्धा विश्व नावाचे टेलिग्राम टाकलेले आहे. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. अशाच प्रकारे मित्रांनो आपण इथे हा व्हिडिओ संपवतो. त्याआधी मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. प्रश्न बघा. भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? ऑप्शन बघा हरियाणा, तामिळनाडू, महाराष्ट्र की आसाम? जर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. चला तर मित्रांनो इथंच थांबूया. भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.